हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 10:30 वाजलेले आहे. तिकडे साडी वगैरे मी काढून ठेवलेली आहे घालण्यासाठी. म्हणजे लग्नाला जायचे तर काठापदराची साडी मी काढून ठेवलेली आहे. तसं तरी घालणं थोडंसं कठीण वाटतं आणि गरमी तरी खूप जास्त आहे, तरी पण काही ऑप्शन नाही माझ्याकडे. आणि आज मी कपडे मशीनला लावलेले होते. दररोज तुम्ही बघता कपडे मी हातानं धुवत आहे, पण आज म्हणलं लेट होणार आहे हातानं धुणं, रेडी होणं आणि वेळेत लग्नाला जाऊन पोहोचणं. म्हणजे 12:30चं लग्न आहे आणि घरीच 12 वाजत आहेत. तर कपड्याचा इतका गोंधळ झाला की मी कपडे ना थोडेसे जास्त होते आज. तर म्हटलं 2 वेळा कुठे लावायचं, म्हणजे एकत्र सगळे मशीनला लावायचे, पण एकत्र लावले ते वजन जास्त झालं आणि जास्त वजन झाल्यानंतर मशीन सहन करत नाही, कारण ते एक मशीन आहे. थोडंसंही लोड जास्त झालं की मग ती बंद पडली. कपडे ना अगोदर तर धुवत होते, पण नंतर ती मशीन स्वतःहूनच बंद पडली. मला वाटलं काय झालं, मशीन बिघडली का काय. तर दीपक तेच चेक करत होता. जेव्हा मी सगळे कपडे काढले बाहेर तेव्हा दीपकनं परत मशीन ऑन करून बघितली, तर मशीन एकदम व्यवस्थित चालत आहे. फक्त त्याला ओव्हरलोड जास्त झालेला होता, कपडे थोडेसे जास्त झालेले होते आणि आजकाल कपडे जास्त असतात. त्यामुळे मला मशीनला लावायचं असेल तर 2 वेळा लावावं लागतं आणि दररोज मला मशीनला लावायचा प्रश्नच नाही आहे, कारण मी कपडे हातानं धुवत आहे. पण ज्या दिवशी घाई गडबड आहे किंवा सगळं काम आवरून म्हणजे लग्नाला वगैरे जाणं, तर 12 वाजेपर्यंत सगळी कामं आवरून घरातून निघायचं असतं मला. तर आज झालं नाही, थोडंसं लेटच झाली सगळी कामं आणि त्यामध्ये मशीनचा गोंधळ खूप झाला. म्हणजे थोडं वाटलं की आता मशीन बिघडलीच, पण नाही, मशीन व्यवस्थित आहे. तर सगळे कपडे मी एक वेळा मशीनमधनं काढून ते एक वेळा मी पिळून वाळू घातलेले आहेत. म्हणजे कपडे धुलेलेच होते, पण शेवटला ती मशीन बंद पडली असं झालेलं होतं. तर कपड्यांचं काम झालं. तसं तर मी साडी अगोदरच घातलेली होती आणि अशी साडी घालून कामं करणं इतकं कठीण होऊन जातं ना की जमतच नाही. साडी सावरायची का कामं आवरायची असा गोंधळ होतो. पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, तर अगोदर मी सगळे कपडे पिळून वाळू घातलेले आहेत आणि आता मी इकडं रेडी होत आहे आणि दीपक, दिनेश, अजय हे तिघजणही रेडी होत आहेत. तर सगळ्यांचं आवरलेलं आहे. थोडंसं लेट झालेला आहे कारण मशीनचा गोंधळ झाला आणि ही सगळी कामं आवरायला मला लेट झालेला होता. तर फायनली सगळेजण रेडी झालेलो आहोत. तर फायनल आमचा लुक असा आहे, बघू शकता. आणि टाईम पण बघू शकता, दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर फायनली सगळेजण रेडी झालेलो. तर आज आहे ना अगोदर दुसरी टी शर्ट घातलेली होती, नंतर ब्लॅक कलरची पॅन्ट आणि ब्लॅक कलरची टी शर्ट घातली. दिनेश तेच म्हणत होता की मम्मी दोन्ही पण असे दिसत आहेत ना, म्हणजे ब्लॅक हे लग्नाला जात आहे का आणखीन कुठं जात आहे असं वाटत आहे. तर म्हणलं असू दे, म्हणलं छान वाटत आहे त्याला. आणि दिनेशनं व्हाईट कलरचं घातलेलं आहे ना, अजयनं ब्लॅक, म्हणजे दोघंजणी मॅचिंग झालेले आहेत. हां, पॅन्ट पण व्हाईट घातला आणि टी शर्ट पण व्हाईट आणि अजयनं सगळं ब्लॅक घातलेलं आहे. दीपकचं कॉम्बिनेशन छान आहे आणि सगळेजण रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत घरातनं आणि फायनली आम्ही फंक्शन हॉलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आणि हे लग्न आहे गावाकडे, म्हणजे जसं आजकाल लग्न फंक्शन हॉलमध्येच होत आहेत. जास्त तर लग्न गावाकडचे कमलनगरलाच असतात, पण हे लग्न गावामध्येच ठेवण्यात आलेलं आहे. बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. धमाकेदार एंट्री झालेली आहे, वाजत गाजत खूप छान वाटत होतं. म्हणजे डान्स करत आलेले होते दोघंजण आणि बघून खूप छान वाटत होतं, जसं की स्वर्गातली अप्सरा आली, इतकं सुंदर असं दिसत आहे. तर फायनली नवरा नवरी स्टेजवरती आलेले आहेत आणि इकडे शुभमंगल सावधान झालेलं आहे. म्हणजे आम्ही वेळेतच आलो. घरात आम्ही 12 वाजता निघालो आणि इथे येता 12:30 वाजलेले होते आणि हे अक्षदा पडत होत्या. म्हणजे वेळेला महत्त्व असतं. लग्नाच्या कार्यक्रमात 12 वाजेपर्यंत आपल्याला येऊन पोहोचायचं असतं आणि दुसरे कुठले कार्यक्रम आहे, जसं घरवासाचा कार्यक्रम आहे, बाकीचे कुठलेही कार्यक्रम असलं थोडंसं लेट झालं लवकर आलं तरी काही हरकत नाही. पण लग्नाचं जे कार्यक्रम आहे त्याला वेळेला महत्त्व असतं. इकडे सगळ्यांशी बोलणंही झालं आणि आता आम्ही इकडे नवरा नवरीला गिफ्ट देण्यासाठी स्टेजवरती आलेलो आहोत. तर गिफ्ट दिलं आणि इकडे फोटो व्हिडिओ शूट सगळं सुरू आहे, सगळंच होत आहे. खूप छान वाटत आहे. डेकोरेशन तर खूप सुंदर केलेलं आहे. तर झालेलं आहे सगळं. गिफ्ट वगैरे देऊन नवरा नवरीला भेटून आम्ही आलेलो आहोत आणि सगळेजण गावाकडे आलेले आहेत. आमचे काकू काका सगळेजण आलेले आहेत. तर सगळ्यांशी भेटून बोलून खूप छान वाटलं. आई आलेली नव्हती. आई म्हणत होती की मी शेताकडे गेलेली आहे, त्यामुळे येणं झालं नाही. तर आईची भेट झाली नाही, बाकींचे सगळेजण आलेले होते. तर सगळ्यांशी भेटून बोलून खूप छान वाटलं. नंतर आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आता आम्ही घरी परत निघालेलो आहोत. तसं तर दीपक म्हणत होता की मम्मी आपण घरी जाऊया, आईची भेट झाली नाही ना, घरी जाऊया आणि पूजा पण ये म्हणत होती.
पण म्हणलं आता तिकडे गेल्यानं खूप लेट होणार होतं आणि ऊन इतकं जास्त आहे ना, इतकी दगदग होत होती की कधी एकदाचं घरी येऊ असं झालेलं होतं मला. कारण एकतर ही अशीच साडी मी घातलेली आहे आणि यामध्ये इतकी गरमी होत होती ना की नको वाटत होतं. तर आल्यानंतर अगोदर मी साडी वगैरे चेंज केली आणि जे आपला रोजचा लुक आहे त्या लुकमध्ये मी आलेली आहे. म्हणजे आपला गाऊन जिंदाबाद. म्हणजे कसंही काही असो, गाऊन घातलं ना छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. आणि फॅन ऑन करून थोड्या वेळ मी निवांत बसलेली होते. पाणी वगैरे घेतलं मी पिण्यासाठी. म्हणजे आता अशी अवस्था झालेली आहे, एका वेळेला जेवण नसलं तर चालतं पण पाणी पाहिजे. पाणी नाही ते जमत नाही. असं वाटतं की पाण्यावरतीच आपण जिवंत आहोत. पाणी नाही ते जमणार नाही असं झालेलं आहे. तर असं बसली होती थोड्या वेळ. तितक्यात दीपक आणि आजी बाहेर गेले होते, आलेले आहेत आणि येते वेळेस आईस्क्रीम घेऊन आलेला आहे. तर आईस्क्रीम आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे दीपकला आईस्क्रीम खायचं नव्हतं, आजी आणि मी खाल्लेलं आहे. आणि दिनेश आहे गॅरेजमध्ये, तो आणखीन आलेला नाही आहे. तर इकडं आता हे दोघंजण काय करत आहे, तर इकडं भेळ बनवायची तयारी होत आहे. आजीला कांदा दिलेला आहे आणि आजी बघू शकता इकडे एकदम मस्त असा कांदा चिरलेला आहे, एका साईजचे. म्हणजे बघू शकता याच्या जे फोडे आहेत ना कांद्याच्या, छोट्या मोठ्या झालेल्या नाही, ते एकदम एकसारखं चिरलेलं आहे. आणि खूप मन लावून करतो आजी, कुठलंही काम हातात घेतो एकदम मन लावून करतो. आणि दीपक घेतलेलं एक मोठं पातेलं आणि पातेल्यामध्ये टॅमॅटो चिरून ठेवत आहे. म्हणजे आता भेळ बनणार आहे, यामध्ये टॅमॅटो, कोथिंबीर, कांदा हे सगळं जाणार. इकडे मी चिवडा बनवून ठेवलेला होता, तर चिवड्यामध्ये या सगळ्या वस्तू मिक्स केल्या. आणि हे थोडेसे चुरमुरे आणलेले होते मार्केटहून, तर हे चुरमुरे पण यामध्ये टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून दीपक इकडं खायला घेतलेला आहे. मला पण म्हणत आहे की मम्मी आमच्यासोबत थोडंसं खा, पण मला काहीच खायची इच्छा नाही आहे. लग्नामध्ये जेवण झालं तिथं आणि ते थोडंसं जेवण असं असतं ना, म्हणजे मसाले जास्त असतात, तेलकट वगैरे असतं, त्यामुळे फक्त पाणी पाजवत आहे मला. त्यामुळे दुसरं काही पोटामध्ये जाणार नाही, फक्त पाणी प्या, पाणी प्या. पाण्यानंच पोट भरून जात आहे, दुसरं काही खायची अपेक्षा होत नाही. तर इकडं वरून थोडंसं लिंबू पण पिळलेलं आहे आणि इकडं मस्त अशी भेळ बनलेली आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण भेळ खायला. तर हे सगळेजण भेळ खाल्लेले आहेत आणि बसलेत निवांत. आणि ही सगळी कामं करता करता आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे. पूर्ण घरात झाडू मारले, एक वेळा फ्रेश झाले आणि आता देवाला दिवा लावते आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया. सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, कसंही म्हणजे कुठलीही वेळ असो, वातावरण इतकं भयानक झालेलं, गरमी खूप होत आहे. आणि बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे. टिफिन पण आलेला आहे इकडं, तर टिफिन मी घासायला ठेवते. आता भांडे घासणार नाही, अगोदर मी स्वयंपाक करते. खूप जास्त पसारा झाला, थोडाफार पसारा मी आवरत आहे. तर टोपलं मी अगोदर कामं करून घेतलं, जे अगोदरचे भांडे होते ना ते मी इकडं रॅकला लावले आहेत आणि टोपलं मी कामं करून घेतलं. आणि यामध्ये सगळे घासायचे भांडे मी भरून ठेवत आहे. दूध पण एक वेळा मी गरम करून घेतलेलं आहे, कारण गरमी खूप जास्त आहे ना, तर दूध दिवसातून 2-3 वेळा गरम होतं, नाहीतर दूध खराब होऊन जातं जर आपण गरम नाही केलं. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण व्यवस्थित राहतं, पण दूध मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. तिकडे सगळे भांडे जमा केले आणि स्वयंपाक करण्या अगोदर मला ही इडलीसाठी बेटर बनवायचं आहे. तसं तर मी रात्रीच पाण्यात टाकून ठेवलेलं होतं आणि सकाळी मला हे मिक्सरला वाटायचं होतं, ज्याचं बेटर बनवून ठेवायचं होतं, पण सकाळी झालं नाही. सकाळी खूप गोंधळ झाला आणि लग्नाला पण जायचं होतं. तुम्ही विचारत होतात हे लग्न कुणाचं आहे, तर लग्न आहे यांच्या मित्राच्या मुलीचं. आणि हेच आलेले नव्हते, म्हणत होते मला येणं होणार नाही. म्हणजे आता ना असं झालं, 3-4 दिवस इतका गोंधळ आहे ना की एकाच तारखेचे 4-4 पत्रिका आलेले आहेत. आता कुठं जायचं, म्हणजे आम्ही गावाकडे गेलेलो होतो आणि हे इथं यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं, तिकडे गेलेले होते. म्हणजे असंच होत आहे, 3-4 दिवस झालं. एका तारखेच्या 4-4 पत्रिका येत आहेत, मग कुठं जायचं हे टेन्शन येतं. तर असं इकडे हे जी तांदूळ डाळ भिजत घातलेले होते मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि डाळीवरती 1-2 साला होत्या, ते पण मी छान घासून स्वच्छ धुवून काढलेले आहेत. आणि या तांदळामध्ये मी 1 चमचा मेथीदाणा पण टाकून भिजत ठेवलेलं होतं. तर सगळे जिन्नस छान भिजलेले आहेत. फक्त 8 तास भिजवलं तरी पण चालतं, पण हे थोडंसं जास्तच भिजले. मी रात्रीच पाण्यात टाकून ठेवलेलं होतं, कारण ना असं कामाच्या गोंधळामध्ये मी विसरून जाते. मग संध्याकाळीच थोडंसं निवांत असतं ना, मग त्यावेळेतच भिजत घातलेलं होतं मी. आणि थोडेसे मुरमुरे पण यामध्ये भिजवून मी टाकलेले आहेत. आपण मुरमुऱ्याऐवजी पोहे घेतले तरी पण चालतात. तर इकडं सगळे जिन्नस मी एकत्रच करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरला काढून घेऊया. दीपक दिनेश घरी असले तर त्यांना मी बेटर बनवायला दिला असता आणि मी माझी कामं आवरली असती, पण आता दोघंजणी घरी नाही आहेत. अजय आहे, अजयच्या जरा सुरू आहेत, पण अजयला जमणार नाही आहे तितकं. तर आता दीपक दिनेश आले तर त्यांनाच मी हे मोठं काम देणार आहे आणि नंतर जी बाकीची कामं आहेत ते मी आवरून घेते. म्हणजे स्वयंपाक वगैरे खूप जास्त कामं आहेत या वेळेमध्ये आणि पसारा पण थोडासा जास्त झाला किचनमध्ये. जेव्हाही अशा काही वस्तू बनवतो, अशा रेसिपी बनतात, त्यावेळी तरी खूप गोंधळ
होतो, वेळही जास्त लागतो, थोडीफार तयारी पण असते आणि परत भांडे पण तसेच होतात. तर असो आपण जर असा विचार केला तर मग कधी होणार हे काम आणि कधी आपण खाणार पिणार हे पण असतं ना. तर इकडं दीपक आलेला आहे आणि गंध संपलेलं होतं डब्यामधलं, तर नवीन गंधाचा डब्बा काढत आहे. तसं तरी खूप सारे गंधाचे डबे आणून ठेवले, जेव्हाही शिर्डीला जातात त्यावेळी ते 1-2 डबे घेऊन येतात. तर ते गंधाची बॉटली काढलेली आहे आणि इकडं मिक्सर नाही मिश्रण मी इकडं वाटून घेतलेलं आहे, बेटर बनलेलं आहे. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढत आहे, म्हणजे फुलण्यासाठी थोडासा स्पेस लागतो म्हणून मी मोठंच पातेलं घेतलेलं आहे इकडं. आणि इकडे यांच्या जरा सुरू आहे की मग मी काय बनवायचं आहे. तर म्हणजे या किचनमध्ये खूप जास्त कामं आहेत, पण किचनमधनं दूरच पळत आहेत, कारण का गरमी खूप होत आहे, तर खूप दगदग होत आहे की आतमध्ये यायचं मन होत नाही कोणाचं, असं झालेलं आहे. म्हणजे कुठूनही हवा येत नाही आणि फॅन वगैरे नसल्यामुळे ना खूप जास्त असं होतं ना की इथं थांबू नये, कधी एकदाचं किचन सोडून बाहेर पडावं असं वाटतं. पण आपल्याकडे काही ऑप्शन नसतं, किचन सोडून कुठं पळायचं. आणि आपण जर बाहेर गेलो तर मग स्वयंपाक कोण करणार आणि जेवण खाणं कसं होणार हे तर असतं ना. तर इकडं परत हे जे चुरमुऱ्याचं पॉकेट आणलेलं होतं ना ते दीपकने इकडं खायला घेतलेले. म्हणजे दीपकला ना काहीतरी अधूनमधून खाण्याची सवय आहे. म्हणजे किचनमध्ये मी डबे भरून ठेवत होते अगोदर, पण आता मला काही बनवणं झालं नाही. दररोज कुठे बाहेर जात आहोत, आम्ही घरी राहतच नाही आहे, त्यामुळे ना काही करणं मला झालेलं नाही आहे. म्हणजे आजकालचा रुटीन इतका धावपळीचा झालेला आहे, फक्त स्वयंपाक जेवण खाणं होतं आणि कपडे भांडे फरशी पुसणं इतकी कामं झाल्यानंतर झालं, मग संपलं दिवस जातो. कुठेतरी बाहेर जातो आम्ही आणि घरी येता संध्याकाळचीच वेळ होत आहे, मग आल्यानंतर परत स्वयंपाक असतो, असा रुटीन झालेलं आहे. त्यामुळे मला काही रेसिपी बनवणं होतच नाही असं झालेलं आहे. पण या गोंधळ मी इकडं इडली किंवा डोसे आपे हे तरी बनवणार आहे. दीपक ज्या दिवशी आला होता त्या दिवशी पण मी डोसे बनवलेले होते आणि आता आपे बनणार आहे, जे दीपकचे फेवरेट आहे. तर बेटर बनवून ठेवलेलं आहे मी. आणि देवाला दिवा लावायचा होता, तर दीपकला म्हणलं देवाला दिवा लाव, तुळशीला दिवा लाव. आणि इकडं मी आता करत आहे रात्रीचा स्वयंपाक. तर आज मी शेवग्याची आमटी बनवणार आहे. त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून, आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे अगोदर. आणि याच्यासोबत शेंगदाणे पण थोडेसे भाजून घ्यायचे आहे. तर इकडे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये खोबरं टाकलेलं आहे भाजून घेतलेलं, आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत. शेंगदाणे बिलकुल थोडेसे होते म्हणून मी थोडीशी चटणी पण टाकलेली आहे यामध्ये. आणि हे सगळं मिक्सरला एकदम बारीक फाईन वाटून घ्यायचं आहे. आणि अगोदर मी पाणी प्यायला घेते, म्हणजे गरमीमुळे ना पाणी खूप जात आहे आणि पाणी पिणं चांगलं पण आहे, म्हणजे शरीराला पाण्याची कमी होते आपल्या. त्यामुळे मी बॉटल्या भरून ठेवत असते. फ्रीजमधलं पाणी पण तितकं थंड पित नाही, नॉर्मल पाणी पित असते थोडंसं मिक्स करून, कारण तब्येत पण ठीक राहत नाही, काही पण मला सहन होत नाही असं होत आहे. तर असो इकडे हे खोबरं आणि शेंगदाणे जी थोडीफार चटणी टाकली होती, सगळं मिक्सरला एकदम बारीक मी फाईन वाटून घेतलेलं आहे. आणि शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच चिरून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे आता वेगळी तयारी करण्याची गरज नाही आहे मला. तर आता पटकन मी भाजी बनवून घेते, म्हणजे ही आमटी बनवून घेते आणि भाकरी भात हेच बनणार आहे आज रात्रीच्या जेवण थाळीमध्ये. तसं तर मी दररोज चपाती बनवते, पण आज चपात्या वगैरे आणि फक्त जेवणच्या भाकरी बनणार आहे. दीपक म्हणत ही होता की मम्मी आज मला भाकर खायची आहे, म्हणजे मुलं बाहेर राहत असतात तर तिथं चपाती भात हे सगळं भेटतच असतं, पुरी वगैरे सगळंच भेटतं, पण ज्वारीची भाकर कुठेही भेटत नाही. आणि घरची ज्वारीची भाकर मुलांना खूपच आवडते, त्यामुळे म्हणलं आज मस्त असं ज्वारीची भाकर, शेवग्याची आमटी आणि भात बनवायचा. तर इकडं फोडणी तयार करत आहे मी. त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे, परतून घेतल्यानंतर जे वाटण केलेलं खोबरं आणि शेंगदाणे होते ते वाटण टाकलेलं आहे. आणि सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, परतून घेतलेलं आहे. आणि हे मसाले खूप लवकर जळायला लागतात, म्हणून इकडं थोडंसं पाणी टाकून मसाले एकदम छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. तर बघू शकता एकदम मस्त हा मसाला भाजलेला आहे. भाजीची पूर्ण प्रोसेसिंग त्या मसाल्यामध्ये असते. मसाला छान भाजला की भाजी एकदम छान टेस्टी आणि एकदम धाबा स्टाईल बनून तयार होते. मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजले, नंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून मी परतून घेतल्या. नंतर टाकलेले खूप सारं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर इकडे आमटी बनत आहे, म्हणजे शेवग्याची शेंग छान शिजेपर्यंत हे आमटी म्हणजे शिजवून घ्यायची आहे. आता तोपर्यंत मी इकडे भाताची तयारी करून घेते. तांदूळ घेतले, त्यामध्ये थोडेसे मिक्स केले तांदूळ, म्हणजे बारीक आणि मोठा तांदूळ मी मिक्स भात बनवते. आणि तांदूळात थोडेसे असे आहेत की यामध्ये खडे आहेत, एकदम गारगुटीसारखे, म्हणजे दिसत पण नाहीत, निसाई गेलं एकदम तांदळासारखा रंग आहे त्याचा, आणि जेवण करायला गेलं की करकर लागत आहे. आणि एकही खडा आला स्वयंपाकामध्ये ते करकर लागला मग पूर्ण जेवणाचा मजाच निघून जातो. त्यामुळे अगोदर व्यवस्थित तांदूळ मी रोळून घेतले की खडा आलेला नाही त्यामध्ये. आणि इकडं भात बनत ठेवलेलं आहे, इकडे आमटी बनत आहे. आणि आता संग मी भाकरी बनवते. अधूनमधून थोडंसं मी बाहेर पण गेले होते, म्हणजे बाहेरनं थंड हवा येते आणि किचनमध्ये यायचं मन नसतं, पण काय करणार, काही ऑप्शन नसतं, कारण आता स्वयंपाक हे करणं गरजेचं आहे. टाईम सांगितलं रात्रीचे 9 वाजले, खूप लेट झालेला आहे. इकडं सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत आणि मी करत आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरी. आणि आता दिनेशी
पप्पा पण येतील तर सगळेजण जेवण